नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाची रचना अशी आहे. पुरंदर एक दुष्काळी भाग आहे आणि हवेलीमध्ये पुणे शहरालगतचा भाग आहे. तिथले प्रश्न वेगळे आहेत, पुरंदरचे प्रश्न वेगळे आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा. विधानसभा निवडणूक लढवताना आपण कोणत्या प्रश्नांना प्रायोरिटी देणार आहात? पुरंदर हा संपूर्ण पुरंदर तालुका हा DPAP ब्लॉक आहे, म्हणजे दुष्काळी तालुका आहे. आणि हे सर्वश्रुत आहे की इथं पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्यापर्यंतचे प्रश्न आहेत. त्याच्यासाठी माझं प्रयत्न राहतील. गेल्या 15 वर्षात स्पष्टपणे बोलायचं झालं तर कोणावरती टीका करायची गरज नाही मला, परंतु गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात दोघंही आमदार अपयशी ठरलेले आहेत. कारण 93 साली भूमिपूजन झालेले हे धरण आहे. आज त्या डॅमशीट त्याची कंप्लीट आहे, पाण्याचा साठा त्या ठिकाणी होतो आहे. फक्त डिस्ट्रीब्युशन सिस्टमनी लवकरपर्यंत जे राख नावळीपर्यंत 2 पर्याय सरकारने सुचवलेले आहेत. त्याच्याबद्दल मी या इंटरव्ह्यूत एवढा वेळ घेणार नाही, एवढा मी त्याचा स्टडी केलेला आहे. आणि माझ्याबरोबर या इरिगेशन खात्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या रिटायर्ड 1-2 कुंजीर म्हणून आहेत, त्यांनी केलेला आहे. आणखी काही जाणकार आहेत, त्यांनी अभ्यास केलेला आहे. ते स्वतः विजय शिवतारे ह्या खात्याचे काही दिवस मंत्री होते, पण ते मंत्री असूनही त्यांना ह्या धरणाचं काम कंप्लीट करता आलं नाही. आणि त्यांनी काल परवा असं सांगितलं की माझ्या बाबतीत काय स्टेटमेंट केलं, अजितदादांनी हे करणं योग्य नव्हतं. ह्यांना कुणी अधिकार दिला की अजितदादांनी हे करणं बरोबर नव्हतं वगैरे वगैरे वगैरे? तुम्ही काय करता, तुम्ही किती खोटं बोलता हे गेले 15 वर्षे लोक पाहत आहेत, लोक ऐकत आहेत. आणि तुम्ही अजून त्या 2004च्या 2005च्या मानसिकतेत आहेत की पुरंदरचा मतदार हा वेडा आहे, त्याला काही बोललं तरी चालतं. कुठल्याही प्रकारे स्वतःच्या खात्याचं धरण तुम्हाला पूर्ण करता आलं नाही. विमानतळाबाबत तर ह्या महाशयांनी खोटं बोलण्याच्या हिमालया एवढी थाप मारली. ज्या विमानतळाचा पत्रव्यवहार भारत सरकारचा पहिल्यांदा 2005 सुरू झाला आहे, मी प्रेसलाही ते द्यायला तयार आहे. मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं होतं की तुमच्या हातात एक माईक ठेवा, माझ्या हातात एक माईक ठेवा. कारण त्याला तयार नाही चर्चेला, कारण त्यांना माहीतसुद्धा नाही की विमानतळ हे भारत सरकार मंजूर करतं. त्यांनी एवढी मोठी थाप मारली की म्हणे विमानतळ मी मंजूर करून आणलं. आणि शरद पवार साहेबांनी सकाळी उठल्या 7 वाजता माझं अभिनंदन केलं. अरे विजय, तू मला सांगितलं सुद्धा नाही की पुरंदरला विमानतळ मंजूर करून आणला. आता याच्यापेक्षा मोठा विनोदच असू शकत नाही. पवारसाहेब जे केंद्रात मंत्री होते, सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट फक्त केंद्रात असतं, राज्यात नसतं. याच्या बाबतीत असं बोलणं हा म्हणजे हिमालयापेक्षा मोठा विनोद असू शकतो. त्याच्यामुळे मी त्यांनी काल ज्या प्रकारचं स्टेटमेंट केलं आहे, माझा विचार नव्हता की कोणावर काही वैयक्तिक बोलावं, परंतु तुम्ही गुंजवणीबाबत टोटली फेल ठरला. त्याच्यानंतर विमानतळाबाबत खोटं विधानं तुम्ही करत राहिला. नंतर तुम्ही दिव्याला आंतरराष्ट्रीय बाजारतळ मी मंजूर केलं असं सांगितलं. अहो, एक चिटोरं दाखवा. आंतरराष्ट्रीय बाजारतळ म्हणजे हा काही देशोदेशींचा, तर ते परराष्ट्र खातं फक्त भारत सरकारमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही संकल्पना नाही, कुठे नाही. पणन विभागातून मी सगळी चौकशी केली 4-5 वर्षापासून. दिव्याला आंतरराष्ट्रीय बाजारतळ झाल्याचं कुठेही नव्हतं. आता खूपच टीका झाली, खूप अंगावर यायला लागल्यावर आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी कुठंतरी पत्र आणलं की पुण्याच्या APMCचं एक उपकेंद्र तिथं होणार आहे. म्हणजे ती हवेली तालुक्याची APMC आहे. सर्वश्रुत आहे. त्याच्या निवडणुका आत्ता 6-7 महिन्यापूर्वी झालेल्या आहेत. त्या हवेली तालुक्याचं एक उपकेंद्र आपल्याकडं व्हायचं. मग आमची स्वतःची बी नेरेला कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ना, त्याचं उपकेंद्रही दिव्याला करावं त्यांनी. परंतु सगळ्या प्रकारे खोटं बोलणं. तसंच विद्यमान आमदारांनाही ह्या 2-3 विषयामध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये काही करता आलं नाही. माझं व्यक्तिगत श्री संजय जगताप किंवा श्री विजय शिवतारे यांच्याशी व्यक्तिगत काहीही भांडण नाही, परंतु तालुक्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाविषयामध्ये हे काहीही करू शकले नाही गेले 15 वर्ष. माझं स्वतःचं असं मत आहे की गेले 15 वर्ष हा तालुका आमदाराविना आहे. प्रतिनिधी आहे पण प्रतिनिधित्व नाही. आणि प्रश्नांना उकल करण्याची या दोघांच्याकडूनही काही प्रकारे कुठल्याही प्रकारची मदत तालुक्याला झालेली नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, व्यक्तिगतरित्या कोणावर चिखलफेक करण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. पण ह्या 2-3 प्रश्नावर आम्ही समोरासमोरसुद्धा चर्चा करायला तयार आहोत. आणि जर कोणाला व्यक्तिगत टीका करायची असेल तर मी ती दुप्पट वेगाने करू शकेल. आणि माझ्याकडे तेवढे मुद्दे आहेत. पण मी व्यक्तिगत पातळीला कधीही जाणार नाही, जनतेला बोललेलं आहे. पण जर कोणी माझ्यावर व्यक्तिगत टीका करण्याचा प्रयत्न केला
तर मी त्या दुप्पट वेगाने समोरच्यावरही टीका करू शकेल. एवढं भांडवल किंवा एवढ्या मुद्दे माझ्याकडे आहेत. गेल्या 25-30 वर्षात यांनी काय काय केलं आहे, काय काय नाही केलं आहे, हे सगळे मुद्दे मलाही बाहेर काढावे लागतील. साधारणतः 2009, 2014, 2019 आणि आता 24ची निवडणुकी, राजकीय फेरबदल, मतदानाचे स्टॅटिस्टिक कशा प्रकारे हे आता तुम्ही निवडणूक जिंकण्याचं स्ट्रॅटेजिक सांगू शकता? नाही, असं आहे की हा तालुका मुळातच पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे. हवेली काय आणि पुरंदर काय, याचं कारण असं आहे की पुरोगामी विचाराच्या चळवळी ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगोदर झाल्या. आता तुम्ही एक जर विचार केला तर ही महात्मा फुलेंची कर्मभूमी समजली जाते. त्यांचं जन्मगाव इथं आहे. आता थोडेसे मतभेद ह्या विषयात आहेत की सातारा जिल्हा का पुणे जिल्हा, पण कर्मभूमी मात्र निश्चित आहे. ही आहे कर्मभूमी त्यांची. तशीच आदरणीय सावित्रीबाई फुलेंनी भिडेवाड्यामध्ये पहिल्यांदा मुलींची शाळा काढली. हे इतिहासाच्या अगदी नमूद केलेली बाब आहे. ते भिडेवाडा अजून आहे, तो आता पुन्हा नूतनीकरण करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी सामाजिक विचारसरणीचीच बीजं पोरलेला हा तालुका आहे. तसंच हवेली तालुका आपल्या शेजारीचा आहे, पश्चिम महाराष्ट्रातलाच तो एक भाग आहे. त्यामुळं माझं असं मत आहे की पुरोगामी विचाराच्या पक्षालाच या ठिकाणी स्थान मिळेल. आणि विजयराव शिवतारेंचं जे म्हणणं आहे की या ठिकाणी अजितदादांनी चुकीचा निर्णय घेतला वगैरे, माझं तर म्हणणं असं आहे की त्यांचा उलट निर्णय चुकीचा झालेला आहे. जनतेने त्यांना मागच्या वेळेला नाकारलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा येऊन तो अट्टहास करणं हे फार फार चुकीचं आहे. विजयबापू शिवतारे एकदा मंत्री झालेत, 2दा आमदार झालेत, संजय जगताप एकदा आमदार झालेत. त्यांच्यासमोर ही निवडणूक स्ट्रॅटेजी आता तुम्ही जिंकण्यासाठी कशा पद्धतीने? नाही, मी जनतेला सांगितलं आणि जनतेची तुम्ही खेडेपाडी जाऊन जर विचारलं किंवा सर्वसामान्य हुशार माणसांना विचारलं किंवा अगदी अशिक्षित शेतकऱ्यांनाही जरी विचारलं, ज्यांना राजकारणाची थोडीफार जाणकार आहे, या सगळ्या लोकांना परिवर्तन पाहिजे. कारण गेल्या 5 वर्षात आणि त्याच्या अगोदरच्या 10 वर्षामध्ये खोटं बोलून टाईमपास करणे याच्या व्यतिरिक्त ह्या दोघांनी काहीही केलेलं नाही. आता ही सांगण्याची वेळ आलेली, कारण लोकांना काहीतरी निवड करायची, लोकांना परिवर्तन हवं आहे, लोकांना खऱ्या अर्थाने त्या लोकांच्या दुःखात सहभागी होणारा. आता मी माझी पाठ थोपटून घेत नाही, परंतु या ठिकाणी मी चाऱ्यांच्या छावण्या दुष्काळात ज्यावेळी गरज होती, काही लोकांनी तोंडी अगदी समोरासमोर सांगितलं की साहेब, तुम्ही तक्रारवाडीला, दिव्याला, झेंडेवाडीला जर छावणी सुरू केली नसती तर आमच्या गाय ह्या कसाव्याच्या दावणीला गेल्या असत्या. अशा पद्धतीची कामं मी अनेक केलेत. ते मी पुरावा म्हणून सगळ्यांच्याकडे पॅम्पलेटद्वारे वगैरे ठेवणारच आहे. निवडणुकीमध्ये ते प्रत्येक उमेदवारच करतो, आपली आपली कामं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण हे मी खरोखर केलेली कामं, सामाजिक कामं असतील, मग त्याच्यामध्ये किशोरवयीन मुलींच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठींचं शिबिरे घेणं असो, ज्यांनी आयुष्यभर आपलं सेवा देशाच्या सीमेवर दिली त्या संपूर्ण सैनिकांचा सपत्नीक सत्कार असो, म्हणजे ही केवळ वानगीदाखल उदाहरणे सांगितली. असे 15-16 उपक्रम मी तालुक्यामध्ये राबवले आणि ते गेले 5 वर्ष राबवतो आहे. मग हे सर्व करत असताना मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जर सोशल वर्क करत असू, राजकीय माध्यमातून आपल्याला हे सोशल वर्क आणखी वाढवता येत असेल तर का नको. म्हणून ही परिवर्तन सगळ्यांना हवं आहे आणि त्या परिवर्तन करण्यासाठी मी जनतेसमोर चाललो आहे. तर साधारणतः 20 तारखेला मतदान आहे, मतदानाची तारीख आहे, 4 तारखेपर्यंत विड्रॉल आहे. हे साधारण 15 दिवसाचा ही प्रचार यंत्रणा आहे. पुरंदर हवेलीमध्ये पक्षाची यंत्रणा, तुमची स्वतःची यंत्रणा कशा पद्धतीने राबवणार तुम्ही, की मतदारांना कशा प्रकारे आव्हान करणार किंवा तुमचे विचार मतदारांच्यापर्यंत कसे पोहोचवणार? आत्तापर्यंत जे मी सांगितले विचार ते मतदारांपर्यंत गावोगावी जाऊन पोहोचवण्याचा आमचा जरूर विचार आहे. परंतु हल्ली मी स्वतः ह्या निवडणूक यंत्रणेत काम केलेले, पूर्वी ज्यावेळी बॅलेट पेपरचं व्होटिंग असे त्यावेळी जवळपास 23-24 दिवस प्रचाराला मिळत असत. त्याचं मुख्य कारण होतं की मतपत्रिका छपाई ही खूप लेंगदी प्रोसिजर होती. त्याची छपाई करावी लागायची, त्याच्यानंतर त्याचं प्रूफ रिडिंग करावं लागायचं, चुकीचे आलेल्या मतपत्रिका, चुकीचे नंबर पडलेल्या मतपत्रिका काढून टाकावं लागायचं. ह्याच्यात बराचसा वेळ जायचा. म्हणजे सर्वच पक्षाच्या सर्वच उमेदवारांना 23 ते 24 दिवस प्रचाराला मिळायचे. आता उलट झालं आहे की ज्या दिवशी तुम्ही उमेदवारांचा
अर्ज माघारी घेण्याचा दिवस असतो त्या दिवशी संध्याकाळी मतपत्रिका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसाठी कॉम्प्युटरवर तयार असते. 2 बदल झाले. टेक्निकल हेल्प ही निवडणूक यंत्रणेला मिळाली, त्यामुळं कॉम्प्युटराईज सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळं ताबडतोब ते मतपत्रिका तयार करू शकतात. अगदी दुसऱ्या दिवशी म्हटलं तरी प्रत्येक मशीनला ते मतपत्रिका लावून मतदान केंद्रावर पाठवू शकतात. त्यामुळे ही अडचण सगळ्यांनाच येणार आहे की केवळ 14 दिवसामध्ये तुम्हाला प्रचारासाठी मिळालेलं आहे, तर सगळ्या गावांपर्यंत पोहोचणं कदाचित शक्य होणार नाही. पण आमचा प्रयत्न राहणार, माझा स्वतःचा प्रयत्न राहणार, माझ्या यंत्रणेमार्फत, माझ्या पक्षांमार्फत, माझ्या सहकारी पक्षांमार्फत, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, नंतर भारतीय जनता पक्ष आमच्यासोबत आहे आणि मित्रपक्ष आहे आणि शिवसेना बरोबर आहे. या तिघांच्याही मार्फत सगळ्यांच्या बरोबर सर्व गावापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न राहील. परंतु वेळेची कमतरता ही निश्चित सगळ्यांनाच जाणवणार आहे. मतदारांना काय आवाहन करू इच्छिता पुरंदर हवेलीच्या मतदारांना एवढंच आवाहन करतोय की गेल्या 15 वर्षाचा आलेख तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि काय झालं नाही हे एकदा आठवून पहा. आणि काय झालं, मी 4-5 वर्षात कुठल्याही पदावर नसताना जे काही काम करण्याचा प्रयत्न केला आहे ते डोळ्यासमोर आणा आणि विचार करून मतदान करा. आणि परिवर्तनाची ही नांदी आहे ती गावागावात पोचवण्याचा, प्रत्येक वाडी वस्तीवर पोचवण्याचा, प्रत्येक मतदारापर्यंत पोचवण्याचा मतदारांनीच प्रयत्न करावा. कारण मी एक जनतेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी पुढं आलो आहे. माझ्यावर एक प्रकारे अन्याय जो झाला, मागच्या वेळेला झाला, ह्या वेळेला झाला, परंतु अजितदादांनी तो सावरून घेतलेला आहे. त्यांनी मला त्यांच्या पक्षाच्या वतीनं तिकीट देऊन ही संधी दिलेली आहे. तर जनतेने याचा विचार करून आपलं मत विचारपूर्वक द्यावं असं मी कृतज्ञतापूर्वक आवाहन जनतेलाही करू इच्छितो. कारण मी जनतेचा उमेदवार म्हणून जनतेपुढं चाललो आहे पुरंदर हवेलीच्या. धन्यवाद. पुरंदर हवेलीमधील निवडणूक अतिशय रंगतदार आणि अटीतटीची होणार आहे. संभाजीराव झेंडे यांच्या या राजकीय आणि विधानसभेत निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे खऱ्या अर्थानं रंगत वाढलेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ठेवणारे संभाजीराव झेंडे यांनी अजितदादांकडून एबी फॉर्म मिळवला आणि खऱ्या अर्थानं सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेली आहे. आणि संभाजीराव झेंडे कशा पद्धतीने आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबवतात आणि या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने विरोधी पक्ष म्हणजे जे सत्ताधारी आहे, विद्यमान आमदार आहेत, माजी मंत्री विजयबापू शिवतारे आहेत, यांच्याशी सामोरं जातात हे आपल्याला सातत्यानं पाहावं लागणार आहे. सतत आपण त्यांच्याशी संवाद साधून हे अपडेट जाणून घेणार आहोत. धन्यवाद.